हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आमचं पण आवरलेलं आहे आणि माझी पण सकाळची सगळी पारशी कामं झालेली आहेत, अंघोळ झालेली आहे. किचन ओटा एक वेळा मी स्वच्छ पुसून घेतला आणि इकडे चहा बनत ठेवलेला आहे. म्हणजे रात्री तरी सगळं क्लीन होतं, पण रात्रभरात धूळ येतच असते ना, मग एक वेळा स्वच्छ पुसूनच मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते. इकडे पाणी, थंड पाणी, थोडंसं नॉर्मल पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे यांच्यासाठी. म्हणजे आता वातावरण तितकं गरम नाही, थंड झालेलं आहे, तरी पण थोडंसं थंडच पाणी पितात आहे आणि चहा पण उकळत आहे. तोपर्यंत मी माझ्यासाठी ठेवत आहे इकडे डिकाशन चहा. आणि आजचा वार सांगितलं, आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 29 जून आणि आज आहे वटपौर्णिमा. तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वटपौर्णिमा. तर आज सगळ्या ताईंना डबल ड्युटी असणार आहे. अगोदर मॉर्निंगला वेगळा स्वयंपाक, परत दुपारचा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक, नैवेद्य थाळी, परत वडाला जाऊन पूजन करून येणं. थोडीशी धावपळ, म्हणजे आज खूपच बिझी दिवस जाणार आहे सगळ्याच ताईंचा. तर इकडे अगोदर आम्ही चहा घेतो. चहावरती आमची छोटीशी मीटिंग सुरू असते की दिवसभरात काय काय होणार. आणि एक झालं ना, पूजेची सामग्री काही आणलेली नाहीये त्याने. काल मी यांना सांगितलेलं होतं, पण काल काय अन्न झालेलं नाहीये. म्हणत होती कामं जास्त होती त्यामुळे वेळ भेटलेला. तर म्हणत होते थोड्या वेळात सगळं घेऊन येईन. आणखीन दुकानं पण उघडलेले नाहीयेत ना, म्हणजे खाती पानं, परत पूजेची सगळी सामग्री, फुलं वगैरे. तर मार्केट आणखीन खुललेलं नाहीये. तर थोड्या वेळात सगळे घेऊन येतील. तोपर्यंत मी माझी तयारी करून आता मला हाताची स्पीड थोडीशी जास्त वाढवावी लागणार आहे, कारण सगळी कामं वेळेत होणं गरजेचं आहे. म्हणजे 12च्या अगोदर मला सगळी कामं आवरून घ्यायची आहेत. अगोदर एक वेळा स्वयंपाक, सगळ्यांचं जेवण, त्यानंतर परत पुरणपोळीचा स्वयंपाक, मग 2 वेळा स्वयंपाक करायचा. तर थोडीशी स्पीड वाढवून जर कामं केली तर सगळी कामं माझी वेळेत होणार आहेत. आणि थोडीशी मोगऱ्याची फुलं मी तोडून ठेवलेली होती सकाळी. झाडू मारते वेळेस ना कचरा नसतो, फक्त फुलंच असतात. तर थोडीशी गळालेली फुलं पण, म्हणजे वरती शेंड्याला जे लागलेले असतात ना, ते गळालेली फुलं तोडता येत नाही. सगळी सकाळपर्यंत खाली गळतात आणि पूर्ण फुलाचा सरवा होतो. तर तीच थोडीशी फुलं मी वेचून घेतली आणि बाहेरची कामं राहिलेली होती, म्हणजे रांगोळी काढणं राहिलेलं होतं. सकाळी लवकर आवरली ना, सगळी कामं दिसत पण नव्हतं तितक्या लवकर, म्हणून अगोदर मी रांगोळी काढून बाहेरची कामं आवरून आलेली आहे. आता अगोदर पुरणासाठी डाळ लावते. तर इकडे डाळ डब्यामध्ये थोडीशीच आहे आणि पुरण पण मला थोडंसंच बनवायचं आहे, म्हणजे फक्त एक वेळचं जेवण व्हावं तितकं. कारण नंतर गोड कोणी म्हणजे तितकं आवडत नाही. बाबा पण खात नाहीत, हे पण खात नाहीत गोड घरामध्ये. फक्त मला फक्त 1 गिलास मी चना डाळ लावलेली आहे पुरणासाठी. आणि तोपर्यंत मी माझं आवरून घेते, म्हणजे नंतर वेळ भेटत नाही. धावपळ आपली दिवसभर अशीच सुरू असते. स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण होतं यामध्ये. तर अगदी 5 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटामध्ये माझं आवरलं जातं. तर जोपर्यंत डाळ शिजते पुरणासाठी, तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर इकडं चहा आणखीन एक वेळा मी बनवून घेते, म्हणजे आता मला एनर्जीची पण गरज आहे. तर मला चहा घेऊया. आणि जेही स्वयंपाक बनत आहे अनसूट पाण्याचा बनत आहे. तर इकडं चहासाठी मी वेगळं पाणी घेत आहे आणि स्वयंपाकासाठी हंडा भरून ठेवलेले तेच पाणी मी घेत आहे. तर फायनली इकडे चहा उकळलेला आहे. तर अगोदर मी चहा घेते. चहा घेतल्यानं छान फ्रेश वाटतं आणि परत काम करायला एक वेगळीच एनर्जी येते मला. तर इकडे चहा मी निवांत बसून घेतलेला आहे आणि तोपर्यंत कुकरला 1 शिटी झालेली आहे. आता आणखीन 1 शिटी होईल तोपर्यंत मी सकाळचा स्वयंपाक करून घेते. म्हणजे आता हे पण टिफिन न्यायला येतील, बाबांचं पण आवरेल. तर थोडंसं लवकर मला भात, भाजी आणि हरभऱ्याची उसळ मी बनवणार आहे आता सकाळच्या जेवणामध्ये. विचार केला की पोहे किंवा सुशेला बनवूया, पण ते काही खाणार नाहीये. म्हणजे अशा नाश्त्याची तितकी आवड नाहीये. साधं सिंपल खूप आवडतं, जसं की चपाती, भाजी. चपाती पण तितकी आवडीनं खात नाहीत, म्हणून मी भाजी, भात आणि हरभऱ्याची उसळ बनवणार आहे. उसळ मात्र घरामध्ये सगळ्यांना आवडते. तर मी हरभरे भिजत घातलेले आहेत, छान अंकुरित पण झालेले आहेत, म्हणजे थोडेसे जास्तच अंकुरित झालेले आहेत. ते 3-4 दिवस जास्त ठेवलं ना खूप लांब मोड येतात. तर मला अगोदर देवपूजा करून घेऊया. तर देव सगळे उचलून मी किचनवरती ठेवलेले आहेत आणि देवारा स्वच्छ पुसून घेतला. आता देवाला स्नान घालू. इकडे महादेवाची पिंडी, नंदी भगवान, परत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वेगळ्या धातूची बनलेली आहेत ना, त्यामुळे मी त्यांना अगोदर स्नान घालून साईडला ठेवलेलं आहे. आणि पितळ तांब्याच्या ज्या मूर्त्या आहेत देवाच्या, सगळ्यांना स्नान घातलं. कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे आणि अगोदर मी देवपूजा करून घेते. तर इकडं देव सगळे मी देवपटात विराजमान करत आहे. छोट्या मूर्त्या समोर ठेवलेल्या आहेत आणि जी मोठ्या मूर्ती आहे ती मागलच्या साईडला ठेवल्या. अशा प्रकारे देवाची मांडणी केलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणीला मोत्याचा हार घातलेला आहे. आणि इकडे महादेवाची कुंडी, नंदी भगवान मी समोर ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने देवाची मांडणी झाली. आता हळदी कुंकू चंदन लावून घेते. तर कितीही कामाची धावपळ असो, देवपूजापासून सुरुवात झाली ना, आपली कामं सगळी सवाशी होतात, सविस्तर होतात. आणि काल मी दिवसभर हा हार बनवलेला होता, म्हणजे गाठी मारून मला
फुलाचा हार बनवायला जमत नाहीये, शिकत होते मी काल दिवसभर. तर बघू शकता नुसता दोरात दिसत आहे. तरी पण काही नाही, मी देवाला हे हार वाहिलेला आहे शाईबाच्या मूर्तीला. असे मी 2 हार बनवले, कारण आता कुठलंही बघा सुरुवातीला थोडंसं बिघडतं, पण नंतर आपण परफेक्ट होतो त्या कामामध्ये, ते कुठलंही काम असो. इकडे देवांना मी फुलं वाहिलेले आहेत आणि समोर मी रांगोळी काढून घेतली, कलर भरलेला आहे, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेले आहे. तर देवपूजा झालेली आहे. तर धूप वाळून घेऊ, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेते. तुळशी पूजन, उंबरा पूजन करून येते. म्हणजे पूजा कंप्लीट झाली ना, म्हणजे आजचा रुटीन असा आहे ना, 4ही बाजूला आपला हात फिरला पाहिजे, म्हणजे आपली कामं सगळी फास्ट होणार आहेत आणि वेळेत होणार आहेत. तुळशीला पाणी घातलं, इथं पण महादेवाची पिंडी, नंदी भगवान आहे, त्यांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत आणि धूप लावून मी देवाचे दर्शन करून घेतले. वातावरण बघू शकता छान झालेलं आहे, पण आज पाऊस यासारखंच वातावरण झालेलं आहे. म्हणजे आजच्या दिवशी पाऊस येतच येतं आणि जी बायका छान नटून सजून जातात ना वडाची पूजा करायला, सगळे भिजून येतात. म्हणजे आज पाऊस येणारच येणार. वातावरण पण थोडंसं थंड झालेलं आहे, असं वाटत आहे कुठंतरी पाऊस पडत आहे. तर देवपूजा झाली, अगोदर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि बॉटली मी संघ धुवून ठेवत असते. म्हणजे खूप साऱ्या बॉटल्या असतात ना, म्हणजे एकत्रच धुणं जमणारी नाहीये. जेव्हाच्या तेव्हा स्वच्छ बॉटली धुते आणि टोपण न लावता मी ठेवत असते, म्हणजे पाणी पूर्ण हडकल्यानंतर टोपण लावून मी एक पोतं केलेलं आहे. इकडे दूध गरम होत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. तर इकडं खूप सारा लसूण वाटून घेतलेला आहे, म्हणजे आता सकाळी भाजी बनणार, परत आमटी बनणार, भरडा बनणार, त्या हिशोबाने मी लसूण थोडासा जास्त म्हणजे सोलून तर मी अगोदरच ठेवला, वाटून घेतलेला आहे. आणि कुकरला 2 शिट्या झाल्या, म्हणजे 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट हे पुरणासाठी चना डाळ शिजून तयार झालेली आहे. पण या कुकरमध्ये ना कट काढता येत नाही, म्हणजे व्यवस्थित नाही, ते कुकर तितकं व्यवस्थित काढता येत नाही. म्हणून मी काय केलं, एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये पूर्णपणे डाळ काढलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे आणि एक उकळीचा वेट करूया, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तर इकडं याच कुकरमध्ये मी उसळ बनवायला ठेवणार आहे. म्हणजे जे हरभरे आहेत ना, अंकुरित हरभरे, ते टाकलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलं. आता हरभऱ्याच्या डबल पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हरभरे शिजवून घेते. म्हणजे एक सीटीला हे परफेक्ट शिजले जातील आणि नंतर मी उसळ म्हणजे फोडणी टाकणार आहे. तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेते आणि इकडे जे डाळीमध्ये पाणी टाकून ठेवलेले त्या पाण्याला पण उकळी आलेले आहे. तर आता कट काढून घेऊया. त्या अगोदर मी खोबरं काढून घेतलं. हे खोबरं ना असंच गुंड निघालेलं होतं, तर यामध्ये 2 भाग करून घेतले. इतकं हे होतं ना, ते जमतच नव्हतं मला, तर खलबतच्या ह्याच्यानं मी त्याला 2 तुकडे केलेले आहेत आणि यामधलं अर्ध खोबरं जे आहे ना, अर्ध नारळ मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आता आमटीसाठी आणि बाकीचं मी डब्यात भरून ठेवलं, कारण मुंग्या खूप लवकर येतात आणि काहीच राहू देत नाहीयेत, म्हणून मी पॅकबंद डब्यात ठेवलेला आहे. आता इकडे स्टँड आणलेलं आहे आणि वरती चढलेली आहे, कारण चिंच संपलेली होती. आता आमटीसाठी चिंच लागणार आहे मला. तर आता ही कामं मात्र अधूनमधून म्हणजे एक्स्ट्रा झालेली आहेत. म्हणजे सगळं मी अगोदरच काढून ठेवत असते, पण चिंच संपलेलं मी विसरले आणि आता स्टँड आणणं थोडंसं तामझाम वाटतं. स्टँड किंवा खुर्ची आणणं, ते वरचं काढणं, परत घेणं, परत वरती ठेवणं, थोडीशी धावपळ पण होते ना, म्हणजे कामात काम वाढतं. हे असं चिंच काढून घेतली आणि डाळीतलं कट पण पूर्णपणे काढलं आणि जेही थोडंफार पाणी राहिलेलं आहे ते मी ठेवलेलं आहे परत गॅसवरती. आणि सगळं पाणी आटून गेल्यानंतर यामध्ये साखर टाकणार आहे. गूळ किंवा साखर मी टाकत असते, पण आज फक्त साखर टाकणार आहे, कारण पुरण पण थोडंसं आहे बघू शकता. तर इथं फक्त मी 2 वाट्या साखर टाकलेली आहे आणि 1 चमचा विलायची पावडर आणि चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकायचं आहे. म्हणजे चव छान येते पुरणाला. मीठ स्किप करायचं नाही. आता खूप साऱ्या ताई म्हणतात की गोड्यामध्ये मीठ घालायचं नाहीये, पण थोडंसं चुटकीभर टाकायचं, जास्त नाही, चव छान येते. तर साखर मेल्ट झाल्यानंतर पुरण एकदम खिरीसारखं पातळ झालेलं आहे. तर आता काही नाही, कमी गॅसवरती 1 सलग चमचा फिरवत हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. आणि पुरण अशा पद्धतीने शिजवलं ना, पुरणाला चव पण खूप छान येते, खूप टेस्टी पुरण बनून तयार होतं. तर आता पुरण शिजत आहे तोपर्यंत तिकडे मी पाण्यात चिंच टाकून ठेवली. आता निवांत खाली बसून जे मला लागणार आहे सगळं मी व्यवस्थित चिरून घेत आहे. तर कांद्याचे साल काढून मी कांदे स्वच्छ धुवून घेतले आणि इकडे बारीक चिरून घेतलेला आहे. आज भजे वगैरे बनणार नाही, फक्त मी भरड्यासाठी आणि उसळ बनवण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे. लसूण वाटून घेतला, कढीपत्ता काढून घेतला, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर ही तयारी झाली ना. तसं तरी एकदम छोटी तयारी आहे, पण यानंच आपली कामं लवकर आवडतात. तर हे सगळं झालेलं आहे आणि तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी पण आलेली, चिंच टाकून ठेवलेलं होतं आणि तिकडच्या बर्नरवर मी ठेवलेलं एक खोबरं भाजण्यासाठी. खोबरं भाजून घेतलं, परत मी पॅन ठेवलेला आहे. आता मी अगोदर उसळ बनवून घेते. हरभरे छान शिजलेले, तर पॅन ठेवलेले, पॅनमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. आता टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता ताजा आहे त्यामुळे खूप लवकर उडायला लागतो. आता टाकूया हिरवी मिरची आणि कांदा आणि परतून घेतलेला आहे आणि तिकडं पुरण पण संघ शिजत आहे.
तर पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला सगळं याच व्हिडिओत ॲड करेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. मी काय काय पुढची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडं उसळ बनलेली आहे. आता मी भाजी बनवत आहे. म्हणजे दोन्ही पॅन सेम आहेत पण क्वालिटी वेगवेगळी आहे. ही जी इकडचं उसळ बनवलेलं पॅन आहे ना खूप छान आहे क्वालिटी. त्याची कसलंही करपण्याचं किंवा कचऱ्याचं टेन्शन राहत नाही कारण बुडाला खूप जाड आहे ते. आणि हे जे इकडचं पॅन आहे ना ते मी ऑनलाईन घेतलेलं होतं पण तितकं क्वालिटी व्यवस्थित आलेली नाही आहे त्यामुळे करपण्याचं टेन्शन असतं. तर मसुरीची मी पातळ भाजी बनवणार आहे म्हणजे भातासोबत. आणि उसळ तर बनलेलीच आहे. आता पुरणपोळीचा स्वयंपाक मला बनवायचा आहे आणि सगळी पूजेची तयारी करून घ्यायची आहे. सगळं आवरून ठेवायचं आहे. जेव्हा एकटीवरती कामाचा लोड येतो ना तेव्हा धावपळ खूप होते पण काय करणार मदतीला कोणाला आणणार. आता आपणच जे करायचं आहे जिकडे जावं तिकडे धावपळ आपली सुरू असते. तर इकडे पुरण पण पुरणपात्रातून मी काढून घेतलेलं आहे. मी त्या छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि थोडंसं पुरणपात्रात जे न गळालेलं पुरण असतं ना ते मी काढून एक गोळा करून ठेवलेलं आहे. त्याची एक वेगळी पुरणपोळी बनवणार आहे. आता लगेच इकडे मिक्सर लावलं आणि अगोदर मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आमटीसाठी. आणि लगेच संग मी त्याच मिक्सरमध्ये भरडा पण इकडं वाटून घेतला म्हणजे रवाळ असं चना डाळ मी वाटून घेतलेले आहे. आणि भरड्यामध्ये मिक्स केलेले आहेत मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर, लसणाची पेस्ट छान मळून घेतला आणि छोटे छोटे मुटके करून मी उकडत ठेवले. उकळत्या पाण्यात टाकलेले आहेत. आणि तिकडं आमटीसाठी मी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे चिंचेचं जे पाणी काढलेलं होतं ना त्यामध्ये हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून शिजून एक उकळी काढून घेतली. नंतर तडका देऊया. आणि याच कुकरमध्ये मी म्हणजे जे होत आहे याच कुकरमध्ये होत आहे म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडी पण होणार नाहीत. तर याच्यामध्येच मी भात बनत ठेवले. जोपर्यंत भात बनेल तोपर्यंत भरडा पण उकडलेला आहे. तर मुटके काढून घेतले, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे थोडंसं लवकर हे थंड होतील आणि आपल्याला व्यवस्थित फोडून ते फोडणी टाकता येईल. ते इकडे ठेवलेले आहे मी एक कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेले, कढीपत्ता आणि जे वाटलेलं खोबरं होतं, लसूण होतं ते टाकलेलं आहे. परतून घेतलं. नंतर हळदी पावडर टाकलेली आहे थोडीशी कलर छान येण्यासाठी. आणि जे मिक्स केलेलं पाणी होतं ते टाकलेलं आहे. तर मस्त अशी आमटी बनलेली आहे. वरून मी थोडासा मसाला टाकलेला आहे. आमटीला उकळल्यानंतर आमटी काढून ठेवली. आता भरडा बनवून घेऊ. त्यासाठी एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये घेतलं तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलं. आणि जे मिक्स केलेला भरडा होता फोडलेला ते टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे. आणि कमी गॅसवर थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे. तोपर्यंत मी किचन स्वच्छ करून घेतलं.